मी हे अनाडी अनपड. मला काय टाईम समजत नाही आहे. प्रेमाला वाटतंय की 4 वाजले असत्यान. ही घडी थोडी 5-10 मिनिटांनी मागं आहे. झोप मला याय नाही. झोप यायना म्हणून पॅकिंग करत बसले. हळदी कुंकाची पॅकिंग करत बसले. रात्रभर रडत राहते. मला झोप येत नाही. पहिली मला याद येते, लहानपणची याद येते. पुरी रात्र मी झोपत नाही. हे बघा, हे 1 रुपया. 1 रुपयावर माझी आई काम करत होती. 1 रुपया पण भेटत नव्हता. ह्याच्यामधले 4 आणे कमी असायचे, 12 आणे असायचे. ह्याच्यावर दिवसभर सकाळी 10ला गेलं तर संध्याकाळी 6ला वापस यावं लागायचं. हे बघा, ह्या पैशासाठी. ह्याच्यातले 4 आणे वापस यायचे म्हणजे 12 आणे भेट. आणि हे बघा, हे 15 पैसे आहेत ना, हे 15 पैसे आहेत. हे बघा, ह्याच्यात 10 वर्षाची माझी बहीण काम करायची. आणि ह्याच्यामध्ये ह्या 5 पैशामध्ये मी काम करायचे. लहान असताना, हे तन्मय एवढी असताना कंटाळ यायचा. खेळण्याचं वय, पण आपल्याकडं दुसरा पर्याय नव्हता. नाही काम केलं तर खायला नाही भेटायचं. आणि ते काम करत करत, हे काम करत करत भाज्या जमा करायचं. आईनं म्हणायचं आमच्या, पुरी हो भाज्या जमा करा. मग कसं आपल्याला पैसे पुरणार नाही. आपल्याला भाजी जास्त घेतली तर आपण ते भाजी ह्याच्या आंबाड्याची भाजी आणि पीठ थोडं असलं ना तर भाकरी वाढतात. आंबाड्याची भाजी आणि भाकरीचं पीठ मिक्स करायचं आणि त्याच्या भाकरी बनवायच्या. आणि त्या भाकरी सगळ्या लेकरांना एक 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 द्यायची. त्याला भाजी पण नसायची, नुसती तोडून आम्ही खायची. बघा ना कसे दिवस होते. त्याच्यातून हे बघा, ह्या 1 रुपयामध्ये 2 चिपटे ज्वारी यायची आणि तेल यायचं, मीठ यायचं, चहापत्ती, साखर. 8 आण्यामध्ये तेवढं घ्यायचं. 8 आण्यामध्ये बरंच काय सामान घ्यायचं. 8 आण्यामध्ये 8 आणे वापस आणायचे. आणि हे 15 पैसे आहेत ना, हे ठेवायचं. कधी आपल्याला खायला नसलं तर ते 15 पैशाचं 8 दिवस खायला आणायचं ह्याचं. आणि ते 8 आणे वापस आणायचे. हो का, ह्याच्यातले 8 आणे वापस येणार. 8 आण्याचं भरपूर भाजी येणार, आपलं राशन येणार. 8 आण्याचं भरपूर राशन येत होतं. म्हणजे कमीत कमी 15 दिवसाचं राशन येत होतं 8 आण्यामध्ये. बघा की, तेवढं मला कळत आहे बघा. आणि मग काम नसलं तर आम्ही उपाशीच राहायचं. मग नुसतं आंबाड्याच्या भाकरी खायच्या, थोडंसं पीठ टाकून. लय आमच्या हाल नाही का. नुसतं एक एक भाकर आंबाड्याची खायची, पाणी तांब्या भरून प्यायचं. आमच्या आईनं लय रडायचं, म्हणायची काय माझ्या लेकरांच्या हाल आहेत. माझा वडील माझे रागाने रुसून कुठं पण लांब गावाला जायचे. 8-8 दिवस आमच्या वडिलांनी यायचं नाही. आम्हाला खायला नसायचं. कोणची तरी मराठीची बाई यायची आमच्या घरी, म्हणायची सुभद्राबाई तुझे लेकरं उपाशी आहेत, माझ्या घरी पाठव. माझ्या घरी दुपारचं भाकरी आहे, डाळ आहे, आणि ते घेऊन यायला लाव. तुम्ही खातान 2-2 घास. असं त्या मराठीन बाईनं बोलायचं. आणि मग तिचं ते घ्यायचं 2-3 रोट्या आणि भाजी पण नसायची, डाळ असायची, पातळ डाळ असायची. जिऱ्याची फोडणी दिलेली, लाल तिखट टाकलेलं. तांब्यावरून डाळ आणायची. आणि शेजारच्या तिच्या जावानी पण म्हणायचं, ते मराठीनं असायची ना, तिची जाव बी म्हणायची बाई तुझ्याकडे आली ती आसरुबाची पोरगी तर माझ्याकडे बी पाठव. माझ्याकडं पण रात्रीचं शिळं लय मोठं आहे, दुपारचं शिळं आहे. तर मग ती म्हणायची जा बाई माझ्या जावाकडं पण जा, तिथलं पण शिळं आहे तर घेते. तर मग तिथलं शिळं नाही का, मग 2-3 भाकरी असायच्या,
तिथं काहीतरी दुपारची भाजी असायची, वांग्याची भाजी. मग ते घरी आणायचं 2 घरचं, आणि आम्ही सगळ्यांनी अर्धी 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 त्या डाळी बरं वांग्याच्या भाजी बरं खायचं. हो, आमचे लय हाल झाले हो, आम्हाला खायला भेटत नव्हतं हो, आमचे लय हाल झाले, लय हाल झाले माझ्या मुलींनो आणि मुलांनो. आणि मग आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबाचं आजीचं लय भारी होतं. शेती होते, गाय म्हशी होत्या, हिरमाळा होता. तर बघा ना, मग तिथं आम्हाला नेऊन सोडायचं आमच्या वडिलांनी. तिथं गेल्यावर आम्ही पोटाच्या मार्गी लागायचो. तिथं गेल्यावर आम्हाला पोटभर खायला भेटायचं. परत तिथं पण लवकर उठायचं, गाई सोडायच्या, म्हशी सोडायच्या, तिथं गायरानामध्ये नेऊन सोडायचं त्यांना खायला. तिथून यायचं, तिथून आल्याच्या नंतर रांजून भरून 10 घागरी पाणी भरायचं. आणि त्याच्यानंतर शेतामध्ये जायचं पाखरं हाकलायला. भुईमुगाच्या शेंगा कोल्हे उकरू उकरू खायचे, ते कोल्हे हाकलायचं. वाघ लांडगे यायचं, आम्हाला घबराट व्हायची. आम्ही माळ्यावर जाऊन थांबायचं. गलूर घ्यायची, गलुरीनं दगड मारायचे. बघा ना, आमचे असे हाल झालेलो. परी पोटाला पोटभर भेटायचं आमच्या मामाच्या घरी, आजोबाच्या आजीच्या घरी पोटाला पोटभर भेटायचं. आणि तिथं मग कर्मना गेलं तर आईनं म्हणायचं, जा आपले लेकरं घेऊन या, आपले लेकरं आपल्यापाशी ठेवू, उपाशी राहू अगर पोटभर खाऊ, परी आपले लेकरं आपल्यापाशीच ठेवू, आमच्या आईनं म्हणायचं. आणि मग अजून 2-3 महिने झालं की आमची आई बोर व्हायची, अजून आम्हाला तिकडं पाठवायचं. असे आमचे हाल होते हो. असं करून लहान वयामध्ये लग्न करून टाकलं. दोन्ही मुलींचं, गरीब घराण्यात मुली दिल्या, त्यांचं पण नाही चांगलं झालं हो. काय करायचं. माझ्या मुलांनो मुलींनो, माझ्या आई या बघत असन, माझे भाऊंड बघत असतील, माझे भाषे बघत असतील, माझे मुलं बघत असतील, सगळे बघत असतील. पण जे झालेली कहाणी आहे ती मी सांगायला लागले हो तुम्हाला. सांगू पण वाटत नव्हतं, परी झोप येईना. मला असंच होतं हो, रात्रीच्या 3-4ला 5ला झोपते मी, काहीच झोप होत नाही माझी. नुसती रडत बसते, नुसत्या पहिल्याच्या यादी. काय करू, माझ्या यादीत जात नाहीत माझ्या मनात ते मी तरी काय करू सांगा तुम्ही, काय करू सांगा. म्हणून या यूट्यूबवर आले. यूट्यूबचं बी सगळ्यांनी नाव ठुले मला. म्हणलं स्वप्न माझ्या सुनांचं पूर्ण होईन, माझ्या लेकींचं, नातरुंडांचं, माझ्या मायबापाचं, माझ्या भावंडाचं, सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होईन म्हणून मी यूट्यूबवर आले हो. काय सांगू तुम्हाला माझ्या जीवनाची कहाणी. सांगायला गेलं तर लय आरडू रडा वाटते. परी आता काय करणार, आरडून रडलं तर उठते झोपीतले लेकरं बाळ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ऐका माझी जीवनाची कहाणी.